असं शिवून घ्यायचं. स्टँड कॉलरचं माप काढायचं. तर आपण जर इथून खाली 2.5 इंच घेतलं माप, हे बघा किती 2.5 इंच, तर ओके होतं. मग हे ब्लाऊज असं पकडायचं. असं याला बॉटम लावायचा इथपर्यंत. कॉलर माप कसं काढायचं कॉलरचं, असं पकडलं इथून या डॉटपासून बरोबर असं पकडलं, टाईट पकडायचं. असं घेतलं आपण की याला काय करायचं, डबल फोल्ड मारायची आणि कैचीने थोडंसं हे असं शिल्लक कट करून घ्यायचं. आता आपलं हे माप निघालं, बरोबर आहे याचं. आता आपल्याला काय करायचं, हा कपडा घ्यायचा, एकमेकाला जोडून घ्यायचा, बरोबर असा एकावर एक टाकायचा, असं जोडून घ्यायचं. याच्यावर बसतं तुमचं, बरोबर. ही सरळ घेतली की हा सरळ भाग आहे ना, हा असा याच्यावर टाकायचा आणि याच्यावर हे बॉटम ठेवायचं कॅनव्हास. आणि या कॅनव्हासला काय करायचं, अशी शिलाई मारून घ्यायची. खाली कपडा सोडायचा बरं का, थोडासा वर नाही सोडायचा. हे असं पकडायचं वर, फक्त खाली इतका कपडा सुटला गेला पाहिजे. याला असं शिवायचं. याच्यावर शिवून घ्यायचं. घे शिवून. हे असं कट करून घ्यायचं. हा कपडा पण कट करायचा जास्त. हे कट केलं ना, याला नॉच द्यायचे म्हणजे कपडा काय होतो, पटकन फिनिशिंगमध्ये बसतो. याला असं सरळ करायचं. सरळ केल्यानंतर याला असं व्यवस्थित असं पकडायचं. हे कॉलर व्यवस्थित आणि इथं आहे ना नॉच मारायचा. आता ही ब्लाऊज आहे ना, याला 1/2 इंचाचा गळा बॅक साईडला करून घ्यायचा, म्हणजे जास्त उचकत नाही मागून, व्यवस्थित बसतं. याला पण मध्यभागी नॉच मारायचा. खूप काही कठीण नाही कॉलर लावणं, फक्त व्यवस्थित करायचं. हे बघा, आता हे ब्लाऊज असं ठेवलं, याला इथे नॉच आहे आणि तुमच्या इथे नॉच आहे, बरोबर आहे. हा भाग इथून असा लावायचा, इथून इथे लावायचा. इथं लावल्यानंतर बरोबर या पॉईंट जवळ शिवत यायचं. मग इथून परत इथे यायचं. हा नॉच मध्यभागीपासूनच सुरुवात करायची. परत इथून इथे यायचं, सुई टेकवायची आणि इथून बरोबर तुम्ही इथे येता बाहेर. हां, फक्त नॉच आणि हा नॉच मॅच करून लावायचं. असं म्हणजे प्रॉब्लेम. हे बघा, आता ही कॉलर अशी जोडली ना आपण. हे बघा, मध्यभागी नॉच आहे, नॉचपाशी ठेवायचं. इथून जेवढं पुरतं तितकं
आणि इथून जेवढं पुरतं तितकं, म्हणजे बरोबर मापात बसतं ते. मग याला काय करायचं, आता हा कपडा आतमध्ये टाकायचा, हा कपडा, आणि हा जो कपडा आहे ना हा वरचा, याला असं ओढायचं आणि याला इथे अशी व्यवस्थित अशी फिनिशिंग घ्यायची. हे बघा अशी, हे बघा. तर शिवताना एक लक्षात ठेवायचं की कॅनव्हास हा कपडा असा, आणि हे जे आहे ना हे याला असं ओढायचं इथं, म्हणजे हा फिनिशिंग आली पाहिजे. आणि हे आहे ना शिवताना लक्षात, तुम्ही आता मशीनवर हे बघा, हे बरोबर असं शिवत चालायचं. कसं असं, हां अशी टीप मारत चालायची. मग काय होतं, अशी टीप मारता मारता एखाद्या वेळेस हा कपडा जास्त होतो, तर यावेळेस असं जर केलं ना की इथं एखादी चुनी टाकायची, हे बघा अशी आतमध्ये, म्हणजे मग हा कपडा व्यवस्थित लावला जातो. असं करून घ्यायचं, हे जोडून त्या पद्धतीने तयार होते. मग इथे नाही शिलाई मारायची वरतून अशी, बरोबर हे सर्व आत टाकायचं ना, अशी फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने तयार कॉलर, स्टँड कॉलर. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.